नमस्कार, मी विलास महल्ले. जी टीव्ही न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्याविषयी एक वक्तव्य केलं, ज्यामुळे काँग्रेस पक्षात संताप व्यक्त होत आहे. विलासराव देशमुख यांच्या आठवणी या लातूरमधून पुसल्या जातील असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं आणि इथूनच वादाला सुरुवात झाली. रवींद्र चव्हाण यांचं नेमकं कोणतं वक्तव्य होतं पाहूया. भारतीय जनता पार्टीचा खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही. विलासराव देशमुख यांच्या आठवणी या लातूरमधून पुसल्या जातील असं वक्तव्य केल्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्या या विधानाचा निषेध होऊ लागल्याने अखेर चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली. पाहूया. जरा सुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांच्यावरती टीका टिप्पणी काही केली नाही, परंतु त्या ठिकाणी ज्या वेळेला मी पाहिलं तिथला असणारा काँग्रेसचा अजेंडा काय, तर विलासरावांच्या असणाऱ्या पूर्णच्या पूर्ण विलासराव फार मोठे नेते होते, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय, परंतु त्यांनी त्यांच्याच बाबतीमध्ये त्यांनाच घेऊन आपण मतदान करावं, विलासरावांना घेऊन मतदान करावं, विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस तिथे मतदान मागताय. त्यामुळे त्या ठिकाणी आता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं काम, महायुतीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी केलेलं काम, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विकासात्मक ज्या दृष्टिकोनातून झाल्या आहेत त्या संदर्भात मी तसं म्हटलं, परंतु तरी सुद्धा त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत, त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. विलासरावांचं कार्य हे आमच्यासारख्या खासदारांना प्रेरणा देणारं आहे. विलासरावाबद्दल रवींद्र चव्हाण यांनी केलेलं वक्तव्य हे खेदजनक असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून प्रदीर्घ काळ सर्वात जास्त कार्यकाळ त्यांनी काम केलं आणि भाजपचा एखादा प्रदेशाध्यक्ष जबाबदार व्यक्ती जर अशा पद्धतीचं वक्तव्य करत असेल, खरं तर ही खेदाची अशी बाब आहे. आदरणीय देशमुख साहेब हे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे होते आणि महाराष्ट्रातच नाही तर केंद्रात देखील मंत्री म्हणून त्यांचा कार्यकाल गेला, त्यांनी काम केलं आणि ते देशाचे नेते होते. काँग्रेसची विचारधारा, काँग्रेसचं सगळे पक्षाची बाजू खंबीरपणे मांडण्याचं काम हे आदरणीय देशमुख साहेबांनी केलं आणि त्याच्यामुळे आज देशमुख साहेब आपल्यात हयात जरी नसले तरी त्यांचे विचार, त्यांची प्रेरणा ही माझ्यासारख्या नवख्या खासदारांना खरं तर प्रेरणा देणार आहे. त्यांच्या विचारावरती पावलावरती पाऊल ठेवत आम्ही काम करत आहोत आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा वारसा आजही धीरज भैया असतील किंवा अमित भैया असतील, ही लातूरमध्ये तो वारसा ते जपत आहे आणि त्याच्यामुळे विलासराव देशमुख साहेबांचं नाव पुसण्याचा विषय जो काही या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष बोलत आहे, खरं तर हे चुकीचं आहे. विलासराव देशमुख हे व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातून कधीही न पुसल्या जाणार असं व्यक्तिमत्व आहे. ते कायम प्रत्येकाच्या आणि प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या मनात घर करून जाणार आहे. त्याच्यामुळे त्यांचं नाव हे कदापिही पुसल्या जाऊ शकत नाही. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.